काय करते दिवाळी स्पेशल? आता दिवाळी जवळ आलेली आहे. चकलीची भाजणी करते. 2 किलो चकलीची भाजणी करते. ओके. आता बघ काय काय ते प्रमाण पण सांगते. 1 किलो तांदूळ आहे, 1 किलो धुवून सुकवलेले आहेत. दोन सुकवले. नंतर अर्धा किलो चण्याची डाळ घेतली. नंतर 1/2 किलो उडदाची डाळ घेतली. त्याच्यानंतर 1 वाटी पोहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, हा, पाव वाटी तुरीची डाळ, तुरीची डाळ, धने पाव वाटी, अर्धी वाटी जिरे, पाव वाटी ओवा. अच्छा. हे सगळं आपण त्यात मिश्रण भाजणी करणार आहे. तांदूळ टाकते तर पहिल्यांदा. किती तांदूळ आहेत? 1 किलो. 1 किलो. 1 किलो तांदूळला डाळ किती घेतली आपण? अर्धा किलो अर्धा किलो. चण्याची डाळ. आता याला किती मिनिटं शेकायचं? 5 गॅसवर आपल्याला ऍटलीस्ट 10 मिनिटं तरी वाफून घ्यायची. 10-15 मिनिटं शेकायचं आहे ना? थोडा याचा कलर चेंज झाला पाहिजे. तर सफेद आहे ना, त्या कलर चेंज भाज. हे मित्रांनो आपल्याला तांदूळ भाजून झाले. आता मम्मी तिला परत मी काढून घेते. त्यांची डाळ ही टाकते. पण थोडीशी धुवून उन्हात थोडी वाफून घेतली. थोडी सुकून घेतली. सॉरी. त्याला किती वेळ ठेवायचं? याला पण 10 मिनिटं. 5 गॅसवर ना? हां, 5 गॅस. आपण जेव्हा गरम करायला ठेवतो ना डाळ वगैरे, सारखे हलवत राहायचे. हलवलं नाही तर खाली चिटकून जाईल, करपून जाईल. पण सारखं हलवत राहायचं. मित्रांनो हलवायचं आणि त्याच्या करपून जाईल. मला डाळ 5 मिनिट डाळी लागेल ना, अजून 5 मिनिट ठेवायला लागेल अजून. हे आहे. तर डाळ भाजून झाली मित्रांनो आपली 10 मिनिटं. हे बघा नंतर आमच्या काढते याला परत मध्ये. त्याच्यामध्ये वरती डाळ टाकते. किती घेतली ना? 1 किलो. 1/2 किलो. हिला पण 10 मिनिटं करायचे 5 गॅसवर. हो. हिला हलवत राहत राहायचे. 5 मिनिटं 5-10 हिला मिनिटं. सगळ्यांना हलवत येतं 10 मिनिटं असं, पण मला असं 10 वेळा हलवत राहते हिला. नाही ते करतात 5 गॅसवर. डाळ भाजून झालेली आहे. हां आपली 10 मिनिटं झाले. डाळ भाजून झाली आहे. डाळ भाजत आली ना की वास येतो छान. मस्त वास. डाळ भाजली आपली. मुगाची डाळ ती आता भाजून घ्यायची. हिला किती? हिला पण 10 मिनिटं का 5 मिनिटं? 10 मिनिटं. 5 गॅसचं 10 मिनिटं. पण डाळ भाजून झाली आपली. हे बघा वास सुटलाय. डाळीचा कलर पण चेंज झालेला आहे. मग मी काढते परत मध्ये. हा भाजी कसली डाळ आहे? तुरीची डाळ घेतली पाव वाटी. ती भाजत आहे. हिला 5 मिनिटं ना? हो. 5 गॅसवर. मित्रांनो 5 मिनिटं झाले आपले आता. तर मग मी टाकते आता परत मध्ये चटका लावून घेतलेले आहेत. जाड पोहे 1 वाटी. याला किती मिनिटं करायचे आता? 5 मिनिटाला. पण ते करते ना. नाही, ते पोहे भाजून झाले आहेत. झालेले आहेत. मग कशी होते आणि आता बघ कशी वाकडे झाले ना, हा. म्हणजे भाजले गेले. जिरे आपल्या भाजून झाले मित्रांनो. तर मग मी काढते परत मध्ये. चटका आवाज येतोय बघा. हां थोडा आवाज येतो बघा मित्रांनो. दोन्ही टाकले मम्मीने. ह्याला 5 मिनिटं करायचं. नुसते गरम झालं की काढायचं. ह्याला 5 झाले 5 मिनिटं टाकणार. हो ह्याला 5 मिनिटं. नाही 5 मिनिटं नाही. म्हणजे कढई तापलेलीच आहे ना, हा. गॅस बंद करून टाकायचं. हां ते त्याच्यामध्ये होत जाणार बरोबर. कोण झालं? हां तो पण झाला. हां मस्त. आपण ओव्याला गॅस चालू नव्हता. कढई तापलेली होती तर तो भाजून निघालेला आहे. हां आता ही मी 2 किलोची चकलीची भाजणी केलेली आहे. ही सगळी आता तयार झालेली, भाजून झालेली. आता थंड झाली की घरघंटीमध्ये किंवा चक्कीमध्ये दळून आणायची. हां त्याच्यानंतर मी तुम्हाला चकलीचा सुद्धा ब्लॉग